बस. वा, वास तर मस्त येतोय. जेवणही छान असेल नाही का आदित्य? ते जेवल्यावरच कळेल ना उत्तर. करेक्ट. चला जेवूया. चला सांग भलं. काय म्हणजे जेवायला सुरू करा. हा. आवडलं ना साहेब? चांगलंय. खरंच भूक लागली मला. मग मी म्हटलं नव्हतं का माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून? हा हा म्हणजे जेवण चांगलं झालंय, पण बाकी कामांचं काय? अहो मी म्हणलं ना माझं नाव जमाबाई, मला सगळं काम जमतं. म्हणजे कपडे धुणं, भांडी घासणं, लादी पुसणं, सामान आणणं, केर कचरा सगळं. अहो एवढंच काय, तुम्हाला कोणी नडलं ना तर त्याला साफ करणं पण मला जमतं. आता मागच्याच गल्लीत माझ्या पोराला कोणीतरी त्रास देत होतं. असा धुतला ना त्याला का विचारू नका. हा माझ्या घरापर्यंत ही असली लफडी नकोयत मला. नाही तुम्ही काही चिंता करू नका, तुमच्यापर्यंत येणारच नाही घडलेलं. नाही नाही, इथे काय काय घडते ते सगळं मला कळायला पाहिजे. हा मी सगळं सांगेल ना, फुल डेटॉल. इन डिटेल असं म्हणायचंय का तुम्हाला? हा तेच, या म्हणले तेच. कम्प्लीट गीताची बहीण आहे ही. कोण गीता? मला तिला भेटायचंय. कोण आहे? काही गरज नाहीये त्याची. तुमच्या कामाशी काम ठेवा फक्त. म्हणजे मी इथं काम करू शकते? उद्यापासून सगळी कामं करायला सुरुवात करा. अहो उद्यापासून काय साहेब, मी आजपासूनच काम सुरू केलंय. बघा तुमचं किचन किती चकाचक करून ठेवलंय. बघा बघा, दिसतंय का? गुड. पण इथले काही नियम आहेत. पण सगळे नियम मान्य. सगळ्यात पहिला नियम, माझं बोलणं पूर्ण झाल्यावरच बोलायचं. माफ करा साहेब, माफ करा. ठीक आहे. हे बघा, इथे मी म्हणेन तेच होईल. काही करायचं असेल तर आधी मला विचारायचं. न सांगता सुट्टी घेतलेली मला चालणार नाही. आणि 2 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी झाली तर पगार कापला जाईल. सगळं मान्य, पण काय? ते पगारच. 10,000 देऊ शकेन मी, त्यापेक्षा जास्त नाही. 10,000? चालेल चालेल. ठीक आहे, तर मग अजून काही शंका आहेत तुम्हाला? नाही नाही, काही शंका नाही. तुम्ही का थांबला? जेवा ना. चपाती वाढू का? हो, थांबणार आहात का जरा? गुड. प्रेझेंटेशन नीट तयार झालंय ना? अगदी व्यवस्थित झालेलं आहे. डोंट वरी. आता काही अडथळा नको यायला. काही अडथळा येणार नाही वहिनी. आपण उत्तम काम करतोय. पण आपण ठरवलंच नाही. काय? वेलकम ड्रिंक काय द्यायचं? सोलकढी.
संगीताताई, ओ संगीताताई. बोला पेडणेकर बाई बोला. संगीताताई नाहीये नाही संगीताताई घरी नाहीये. आणि मीरा मीरा पण नाहीये. आणि मग राजेश तरी. राजेश पण नाही. इतके सगळेजण कशाला हवे? काय जेवायला घरी नेताय की काय? तू पण ना अगदी फणी आहेस. फणी नाही हो, फनी फनी. हा हा फनी. कोण हसतंय एवढ्या मोठ्यांनी? अहो संगीताताई, मी आहे मी. वाटलेलंच मला. अहो ताई, तुम्हाला ना अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बघा. मला माहितीये. तुझं काय? माझं काय? मला पण 100 वर्ष आयुष्य आहे. अगं ते नाही ग, तू एवढ्या रात्री इथे काय करतेय? अहो पण ताई, तुम्ही एवढ्या रात्री कुठे गेला होता? उद्या चला माझ्या बरोबर, मग तुला कळेल कुठे होते ते. अहो ताई, तुम्ही ना अगदी फणी. नाही नाही, फनी आहात. ते फनी कंगवा नंतर राहू दे. तू काय करते एवढ्या रात्रीची आमच्याकडे? बघा, बोलण्याच्या नादात विसरूनच गेले की मी इथे कशाला आले होते ते. हे घ्या पेढे. कसले पेढे? अहो आमच्या घरी की नाही एसी बसवलाय, एसी. त्याचेच हे पेढे. अहो हल्ली इतकं उकडतं ना, म्हणून म्हटलं एखादा एसी घेऊनच टाकावा, हो की नाही. आणि मला ना आता एसीची इतकी सवय झाली आहे ना की जिथे जाते तिकडे एसी असेल ना तरच करते मी काम. नाही तर सरळ सांगते, मला नाही बाई जमणार. हो ना, रस्त्याने जाताना एसी घेऊन जा, तिकडे पण गरम होईल तुला. हो हो, तेही होईल हो. आता बघा ना, एवढासाच वेळ इथे थांबले तर सुद्धा किती गरम व्हायला लागलो. चला मी येते. येताच का तुम्ही परत? अगं थांबले असते ग, पण मला की नाही अगदी गरमी सहनच होत नाही बघ. तुम्ही पण या आमच्या घरी एसीची गार हवा खायला. हा चला येते. ये. हा बघितलं, एक नंबरची चोंबडी आहे. दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय ते बघायला आणि स्वतःची फुशारकी मिरवायला इकडून तिकडे फिरत असते ती. बरोबर बोललीस. खरंच कोंबडी आहे ग ही. ती इथे आलेली अजिबात आवडलेलं नाहीये मला. तर तिला घरात कशाला घेतलं? अगं ती सरळ घरातच घुसली, मग काय करू मी? बरं ते सगळं राहू दे. कामात घरात काय झालं ते सांग. काय होणार, मी काम करत होते तेवढ्यात आदित्य आला. अष्टपुत्रे, तुम्ही इथे म्हणजे अजून ऑफिस मध्ये? तुम्ही अगदी वेळेत निघता ना घरी जायला? हो म्हणजे आम्ही सुद्धा निघतच होतो. मीराबाई, निघायचं का आपण? हो निघायचं ना. चला अष्टपुत्रे, निघूया आपण. कशाला उगाच उशीर करताय ना. चला. मॅडम, सोलकढी कंपनी तुमची आहे ना? रत्नेंच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळालंय ना? सोलकढी? काय काय सोलकढी? नाही, आम्हाला काही माहित नाही त्याबद्दल. आणि रत्नेंच्या फाईलचं म्हणाल तर ते जस्ट आम्ही नॉलेज म्हणून रेफर करत होतो. दॅट्स इट. हा हा हो, अगदी सहज सहज चेक करत होतो आम्ही ते. म्हणजे काय बजेट आहे, कशी ऑर्डर वगैरे घेतली आहे ते बघण्यासाठी, बाकी काही नाही. आणि इनफॅक्ट ते काम तुम्हालाच दिलंय ना आदित्यने? अष्टपुत्रे, काय झालं? तुम्ही असं का बघताय आमच्याकडे? काहीच का बोलत नाही आहात? आम्ही खरं सांगतोय. सोलकढी कंपनी वगैरे आम्हाला काहीच माहित नाहीये. मॅडम, इतकंच ओळखलंत का तुम्ही मला एवढ्या दिवसात? माझ्यावर विश्वास नाहीये ना? आता इथे विश्वासाचा काय प्रश्न? तुम्हाला असं वाटतंय ना की मला जर काही कळलं तर मी सगळं जाऊन आदित्य सरांना सांगेन? हे बघा अष्टपुत्रे, आम्ही जे काही सांगतोय ते खरंच सांगतोय, त्यामुळे काही वाटण्याचा प्रश्नच कुठे येतोय. मॅडम, मला खूप वाईट वाटलंय. तुम्ही मला परक समजलात. तुम्हाला माहितीये मॅडम माझं लग्न कसं झालं?
मी जी काही आहे, माझा जो काही सुखाचा संसार चालू आहे, हे सगळं फक्त देव सरांमुळे. माझं लग्न देव सरांमुळे झालंय. अरे मला खरंच यातलं काही माहित नव्हतं. मॅडम, माझं अरेंज मॅरेज आहे. माझे आई बाबा माझ्या लग्नासाठी खूप पायपीट करत होते, पण मुलगी नोकरीवालीच पाहिजे असा आग्रह होता त्या काळी सगळ्यांचा. एकदा ना कामत हॉटेलच्याच एका ब्रँच मध्ये माझा बघण्याचा कार्यक्रम होता. तेव्हा मी एका पतपेढीत जॉब करत होते. पगार काही खास नव्हता मला. पगार कमी आहे म्हणून त्या मुलाने नकार दिला मला. त्याचा नकार ऐकून माझे बाबा तिथेच रडायला लागले. आणि योगायोगाने तेव्हा तिथे देवसर सुद्धा होते. देवसरांनी तो सगळा प्रकार बघितला. ते आमच्या जवळ आले, काय घडलंय ह्याची चौकशी केली आणि तिथे सगळ्यांसमोर सांगितलं मला की उद्यापासून कामावर ये, तुझा पगार 25,000 रुपये. तो मुलगा समोरच उभा होता. देवसरांनी त्याला खूप सुनावलं. सगळ्या हॉटेल समोर देवसरांनी मला सांगितलं, या नाकर्त्या मुलाशी लग्न करू नकोस म्हणून. त्यानंतर काही दिवसांनी मला एक स्थळ आलं. त्यांना सगळं मान्य होतं. आमचं लग्न झालं आणि लग्नानंतर काही दिवसांनी मला कळलं की ते स्थळ सुद्धा देवसरांनीच सुचवलं होतं. आता मला तुम्हीच सांगा मॅडम, देवसरांनी एवढे उपकार केलेत माझ्यावरती, मी त्यांच्याशी, त्यांच्या कंपनीशी बेईमानी कशी करेन? मॅडम, तुम्ही जे काही करताय त्यातला एखादा जरी शब्द मी आदित्य सरांना सांगितला तर तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या. मीरा मॅडम, वासू सर, मी आज इथे जॉब करते ना, ते तुम्ही इथे आहात म्हणून. हे सगळं देव सरांचं आहे म्हणून. देव सरांसाठी काय वाटेल ते करण्याची तयारी आहे माझी. अगं, त्या आदित्यकडे बघूनच वाटतं की हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तो कोणाचा होऊ शकत नाही ग. आधी तो तयारच नव्हता मला कामावर ठेवून घ्यायला, पण खूप पटवलं त्याला. तेव्हा कुठे मला काम दिलं त्यानं. हे अगदी बरोबर बोललीस तू. ज्याने आपल्या माणसांचा विश्वासघात केलाय त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आणि तो जे काय वागलाय ना, त्याची शिक्षा लवकरात लवकर मिळाली पाहिजे. मिळणार, त्याला शिक्षा मिळणार. भूक 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 मला खूप भूक लागली आहे. मला ना खूप भूक लागली. मला जेवायला दे ना प्लीज. बर बर बर, जा हातपाय धुवून घे, जेवायला वाढते. आधी ऐक, मधुराताईंकडे काय झालं हे जर तुला कळलं ना तर तू भूकच विसरशील. हो, काय झालं? ताई काम करत होती आणि नेमका तिथे आदित्य आला. आदित्य? खरंच? मा, तू तिथे काही चुकीचं बोलली नाहीस ना? तू तिथे काही चुकीचं वागली नाहीस ना? ए मा, मला खरं सांगा, त्या आदित्यला तुझ्यावर डाऊट नाही ना आला? अगं मा, तू काही चुकीचं बोलली असेल ना तर तुझ्यामुळे ना विनाकारण त्या मधुराला त्रास होईल तिथे. अरे मला सांग ना, तो आदित्य काही बोलला का तुला? मला ना फुल डाऊट आहे, तू ना काहीतरी नक्की तिथे चुकीचं बोलली असणार. नाही नाही, मला डाऊट नाहीये, मला पक्क माहितीये तू ना नक्की तिथे चुकीचं बोलला असणार. हा, अरे मला सांगा ना यार, काय झालं प्लीज. गीता, सांग याला. तू म्हणतोय तसं काही झालेलं नाहीये. आदित्यने ताईला कामावर ठेवलंय कारण तिच्या हातचं जेवण त्याला आवडलं. काय? खरंच? हा, असं नसेल. खरं आहे? हो तर वाह, छान. माँ, मेरी प्यारी माँ, माँ तू ना सिद्ध केलंयस.
आखिर माँ माँ ही होती है. माँ, आता माझ्या मिशन मध्ये ना तू पण सहभागी असणार. वा वा, मज्जा येईल. ये! ए, धत्तर, 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 धत्तर. ऐका ऐका काय? आता तुम्ही दोघांनी मिशन व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं. मौसी जी, मिशन पूरा होगा. मेरे साथ मेरी माँ है, और क्या चाहिए मुझे? आदित्य, मेरे पास माँ है, तुम्हारे पास क्या है? वा वा, मला हा पिक्चर आवडतो. हा घे पेढा. पेढा? अगं पेढा काय देतेस? अगं आपलं ठरलंय ना, आपलं मिशन सक्सेसफुल झाल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही म्हणून. पेढ्या काय वाटत फिरतेस तू? अरे काय ऐक, ती पेढे वाटत नाहीये. मग पेडणेकरींनी दिलेत ते पेढे. का? त्यांच्याकडे एसी लावला. मा सॉरी. अगं मग सॉरी ना. हा, आधी ओरडायचं मग सॉरी बोलायचं. अगं हे बघा, तुम्ही नंतर भांडा. मला सांग, मीराताई कुठे? हा, मीराताई आणि वासुदादा त्या रत्नेंच्या फाईल वरती काम करतात. म्हणजे तिला उशीर होणार आहे यायला? नाही नाही, पण झाला तर वासुदादा तिला घरी सोडेल ना. हा, तू टेन्शन नको घेऊ. मला भूक लागली आहे ना, मला दे ना काहीतरी खायला बर प्लीज. बर बर बर, आधी हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. हा, लगेच. आता तुम्हाला अंदाज आलाच आहे तर तारखेला लपवण्यात अर्थ नाही. हे बघा, खरं सांगायचं झालं तर हे कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळणं फार जास्त गरजेचं आहे. या एका कामातनं सोलकडी उभी राहू शकते. म्हणजे निदान तसा प्रयत्न तरी करतोय आम्ही. आणि त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करतो. जीवाचं रान करायची तयारी आहे आमची. आदित्यने डाव साधून सगळं काही स्वतःच्या नावावर करून घेत. आता तर कामत कंपनीचं नाव सुद्धा बदललंय. काहीही झालं ना तरी मार्केटमध्ये देवाशिष कामत हे नाव शाबूत राहायला हवंय. कामत ते कामत हे आदित्यला कळायलाच हवं. देवाशिष कामत यांचं नाव कायमचं नष्ट करून टाकायचं त्याला, म्हणूनच तो हे सगळं करतो. पण का हे सगळं? म्हणजे देव सरांनी आदित्य सरांना इथे काम दिलं, त्यांची मदत केली, तरी सुद्धा आदित्य सर हे सगळं का करतायत? खरं तर आता तुम्हाला सगळं सांगायला काहीच हरकत नाही अष्टपुत्रे. आदित्य हे सगळं पूर्वीच्या रागामुळे करतोय. खरं तर माझ्यावरच्या रागामुळे. म्हणजे मिस्टर कामत यांच्याशी लग्न होण्यापूर्वी माझं आणि आदित्यचं एकमेकांवर प्रेम होतं. पण नंतर मला कळलं की मधुराचंही फार प्रेम आहे त्याच्यावर. म्हणून मी मधुरासाठी आदित्यपासून कायमचं दूर जाण्याचा निर्णय घेतला. काय? ज्या दिवशी मी घरातून निघाले त्याच दिवशी योगायोगाने मिस्टर कामत मला भेटले. तुमच्यासारखीच मलाही खूप मदत केली त्यांनी. नंतर माझं आणि मिस्टर कामत यांचं लग्न झालं. पण आदित्यला असं वाटत होतं की मी मिस्टर कामतांची संपत्ती, त्यांचा पैसा बघून त्यांच्याशी लग्न केलंय. आदित्यला माझा आणि मिस्टर कामतांचा खूप राग आला. त्यांनी आमचं सूड घ्यायचं ठरवलं आणि म्हणूनच त्या सूड घेण्याच्या भावनेने आदित्यने मिस्टर कामतांची संपूर्ण संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेतली. आणि आता त्याच संपत्तीचा माज चढलाय. आदित्यला असं वाटतंय की मिस्टर कामतांशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली, म्हणूनच त्यांची सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून तो मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न करतोय. बापरे, किती भयंकर आहे हे सगळं.
पण मला एक कळत नाही की त्यांनी तुमच्यावर प्रेम करून सुद्धा तुम्हाला ओळखलंच नाही. तसंच म्हणायला हवं आता. पण अष्टपुत्रे, मी हे सगळं पैशांसाठी किंवा संपत्तीसाठी कधीच केलं नव्हतं आणि आताही करत नाहीये. मी हे सगळं फक्त आणि फक्त मिस्टर कामतांसाठी करते. हो, आणि म्हणूनच आम्हाला सोलकढी उभी करायची, कारण सोलकढी ही कामत पुढची सिस्टर कंपनी आहे जी कुणालाही माहित नाही. व्यवहार जरा सोपे व्हावे म्हणून आम्हीच ती कंपनी फॉर्म केली होती. आणि आता ही सोलकढी कंपनी उभी करून आदित्य कसा चुकीचा आहे, त्याने निवडलेला मार्ग कसा चुकीचा आहे हे त्याला दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच हा सगळा खटाटोप चालला. आणि त्यामुळेच आम्ही दिवस रात्र काम करतो. अर्थात या सगळ्यामध्ये मी सुद्धा थोडासा भरकटलो होतो, पण मीरा वहिनींनी पुन्हा मला जागेवर आणलं. खरं काय खोटं काय याची नीट जाणीव करून. मॅडम, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात.